नमस्कार. आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोजीचा उपमा बनवणार आहोत. त्यासाठी मी घरच्या गव्हापासून सोजी भरडून आणलेली आहे. हे आपण चाळून घ्यायचं आहे. ह्यातलं पीठ बाजूला होते आणि वर सोजी राहत्या. त्या सोजीचं आपण आज उपीट बनवणार आहोत, उपमा. बघा, हे असं चाळून घ्यायचं. त्यातलं सगळं पीठ खाली राहते आणि जे सोजी आहे ते सोजी आपण घ्यायचं आहे. हे सगळं चाळून पाव किलो होईल एवढं सोजी आपल्याला घ्यायचं आहे. हे मी चाळून घेतलेलं आहे. हे पाव किलो सोजी काढून घेतलं आहे त्यातलं. आणि हे राहिलेलं जे पीठ आहे ह्याचं तुम्ही फुलकं बनवू शकता. किती छान सोजी पडली आहे बघा. सोजी घेतलं आहे मी पाव किलो. त्याला एक कांदा घेतला आहे चिरून, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे भाजून बारीक केले, टोमॅटो, जिरं मोहरी, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, हळद, हिंग, त्याला लागणारं तेल आणि एक तांब्या पाणी. शेंगदाणे भाजून भरड करून घातल्याने उपीट छान लागते. गॅस पेटवून आपण कढई ठेवूया. कढई ठेवून सोजी घालायचं आहे. थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. दुकानातलं कसं ह्याच्यापेक्षा मोठं सोजी मिळतं आहे, पण हे सोजी आपली घरच्या गव्हापासून असल्यामुळं थोडी पौष्टिक असते आणि खायला पण छान लागते. त्यामुळं घरीच करते मी. सोजी भाजून झालेला आहे बघा. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सगळं प्लेटमध्ये काढून परत आपण कढई गॅसवर ठेवायचे. आता गॅस परत पेटवून कढई ठेवायचं आहे आणि कढईमध्ये तेल घालायचं आपल्याला. तेल गरम झालेलं आहे. जिरं मोहरी घालायचं आणि लगेच कढीपत्ता पण घालायचे. कढीपत्ता आणि जिरं मोहरी तडतडली की कांदा घालून घेऊया. कांदा थोडंसं लालसर भाजून घ्यायचं. कांदा थोडासा भाजून झाला की वरून हिरवी मिरची कट केलेली घालायची. ह्यात तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता. मी हिंग घातलेलं नाही आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग टोमॅटो घालायचं. टोमॅटोनं असं आंबट छान चव येते. शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला, भरड केलेलं, आणि ते थोडंसं हलवून घ्यायचं आहे. हळद घालते मी आता. हळद त्यात कालवून वरून कोथिंबीर घालायचं थोडंसं. कोथिंबीरनं त्यात तेलात कोथिंबीर घातल्यामुळं छान लागते. वरून पण मी घालणार आहे कोथिंबीर, पण तेलात पण थोडीशी घालते. आता आपल्याला एक तांब्या पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालं की चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आपल्याला. साखर घालूया. ह्याला छान उकळी देऊया. बघा, उकळी फुटलेली आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता सोजी घालून घेऊया. सोजी घालत असताना लगेच त्यात ढवळायचं आहे, गाठी होऊ नयेत म्हणून. प्लेटला चिकटलेलं सोजी सगळं त्यात घालायचं आहे आणि छान एक कालवून घ्यायचं आहे. ते त्यात गाठी होऊ द्यायचं नाही आहे. आणि गॅस मध्यम करून टोपण झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक 5 मिनिटाच्या. हे बघा, हे असं उपीट आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून टोपण काढून घेऊया. बघा, आपलं उपीट हे असं झालेलं आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सगळं कालवून घ्यायचं पहिला. खायला खूप छान लागते हे उपीट. एक बाउल घेऊन बाउलमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालून
असं डेकोरेशन करायचं आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.